नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर उड्डाण पुलावर रस्त्याचा काही भाग अचानक खचल्याने मोठा अपघात टळला। डांबरी थर तुटून लोखंडी सळ्या व कॉन्क्रीट उघडे पडल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। खबरदारी म्हणून प्रशासनाने बाधित भागात बॅरिकेड्स लावून वाहतुकीवर अशर्तः निर्बंध घातले। या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती करून पुलाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। तसेच मनसेनेही तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। आपण आज तिथे आहोत। आज मी इथे हा मनसरमध्ये उड्डाण पूल आहे। हा उड्डाण पूल राष्ट्रीय महामार्ग जवळच्या आहे। या उड्डाण पूलवरील रस्त्याच्या मधोमध हा एवढा मोठा गड्डा झालेला आहे आणि या तुम्ही रोडाचे काम बघून घ्या तुम्ही एकदा। इतका निकृष्ट दर्जाचं काम झालेलं होतं इथे काही वर्षा अगोदर आणि या उड्डाण पूलवर जागोजागी असे छोटे मोठे गड्डे झालेले आहेत आणि या गड्ड्याला बघून तुम्हाला समजायला येते की या या पूलवरच्या रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाने झालेले आहे। आणि आता पावसाळ्याच्या सीझन चालू झालाय त्यामुळे ते जे छोटे गड्डे आहेत ते स्वरूपात आणि अशा प्रकारे आणखी मोठे होऊ शकते आणि त्यामुळे एक मोठा जीवितहानी व्हायची खूप मोठी शक्यता आहे। यासाठी आम्हाला प्रशासनाला एक विनंती आहे की येत्या 2 दिवसामध्ये हा गड्ड्याचं काम पूर्ण करून आणि याला एक्युरेट बरोबर चांगल्या प्रकारे तुम्ही चांगल्या क्वालिटीने तुम्ही हा काम पूर्णपणे करा आणि काम पूर्ण केल्याच्या नंतर हा मनसर पासून तिथपर्यंत हा उड्डाण पूल एंड होते तिथपर्यंत हा पुलाच्या पूर्ण इन्स्पेक्शन करा डबल आणि जिथं जिथं आवश्यकता आहे त्या जागेवर तुम्ही काम करा। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे इथे मोठा एक आंदोलन करण्यात येईल आणि त्या गोष्टीला मग जिम्मेदार पूर्ण प्रशासन राहील। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन जोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।